हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवस पारायण कधी कसे करावे, त्याचे कोणते सोपे नियम आहेत व सर्व इच्छापूर्ती म्हणजेच मनोकामना पूर्ण होतील ते कसे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. महाशिवरात्रीसाठी शंकर भगवान यांचे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करायची सोपी पद्धत, तसेच 1, 3, 5 किंवा 7 दिवस पारायण कसे करावे ह्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे व त्याचे नियमसुद्धा सोपे आहेत. कोणीसुद्धा हे पारायण अगदी सहजपणे करू शकते. आता 15 फेब्रुवारी 2026 रविवार ह्या दिवशी महाशिवरात्री हा दिवस साजरा करायचा आहे. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा व पवित्र आहे. आपण महाशिवरात्रीसाठी 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवसाचे पारायण करू शकता. शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत, पण आता अजून एक 15वा अध्याय आला आहे. पण आपण फक्त 14 अध्याय पठण केले तरी चालेल. आता आपण पाहूया की किती दिवसाचे पारायण करायचे व किती अध्याय पठण रोज करायचे. 1 दिवसाचे पारायण 15 फेब्रुवारी 2026 रविवार महाशिवरात्री ह्या दिवशी एका दिवसामध्ये आपण 14 अध्याय पठण करून आपण आपले एक पारायण पूर्ण करू शकता. 3 दिवसाचे पारायण करण्यासाठी आपण सलग 3 दिवसाचे पारायण करू शकता. म्हणजेच 5 अध्याय, 5 अध्याय आणि 4 अध्याय असं 3 दिवस आपण अध्याय पठण करू शकता. 5 दिवसाचे पारायण करण्यासाठी आपण 5 दिवस सलग 3, 3, 3, 3 व 2 असे अध्याय आपण 5 दिवस पारायण करू शकता. 7 दिवसाचे पारायण करण्यासाठी आपण 7 दिवस म्हणजेच रविवारपासून ते शनिवारपर्यंत किंवा सोमवारपासून रविवारपर्यंत रोज 2 अध्याय पठण करू शकता. आपण पारायण सुरू केल्यावर जर काही घरगुती अडचण आली किंवा मासिक पाळी आली तर आपण महाशिवरात्री झाल्यानंतरसुद्धा 1-2 दिवस आपले पारायण पूर्ण करू शकता. महाशिवलीलामृत ग्रंथाचे पठण करताना ब्रह्मवेळ किंवा प्रदोष काळ पाळणे शुभ आहे, म्हणजे अगदी उत्तम आहे. किंवा दुपारी 12 ते 12:30 किंवा 4 ते 5 ही वेळसुद्धा चांगली आहे. किंवा आपल्याला जसे जमेल तसे आपण हे पठण करू शकता. महाशिवलीलामृतमध्ये शिवाची महानता, लिंगपूजा व रुद्राक्ष धारणाचे फायदे काय आहेत ते सांगितलेले आहे. तसेच शिवाने आपल्या भक्तांचे संकट कशी दूर केलेली आहे व त्यांना वरदान कसे दिलेले आहे ते पण सांगितलेले आहे. भक्ताने श्रद्धापूर्वक पारायण केल्यास दुःख नाश होतो, सुख समृद्धी व मोक्ष कसा मिळतो ते सुद्धा सांगितलेले आहे. महाशिवलीलामृत पठण करायचे नियम काय आहेत? महाशिवलीलामृत पठण करण्याचे नियम अगदी सोपे आहेत. महाशिवलीलामृत ग्रंथ पठण ब्रह्ममुहूर्त किंवा प्रदोष काळामध्ये करणे उत्तम आहे. महाशिवलीलामृत पठण करायचे अगोदर पठण झाल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. महाशिवलीलामृत पठण करताना घरातील देवघरासमोर बसून पठण करावे. पठण करताना पांढरे किंवा अन्य कोणत्यासुद्धा रंगाचे वस्त्र परिधान करावे. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. महाशिवलीलामृत पठण करताना कांदा लसूण वर्ज करावे व परान्नसुद्धा घेऊ नये. कारण की आपण श्रद्धेने पठण करणार व परान्न सेवन केले तर त्याच्या मागची भावना आपल्याला समजणार नाही. कोणाच्या घरी किंवा हॉटेलमध्ये जेवणसुद्धा करू नये. म्हणजे आपण जेव्हा ग्रंथपठण करणार त्या दिवसांमध्ये आपण बाहेरचे जेवण घेऊ नये, म्हणजेच सेवन करू नये. त्याचबरोबर ब्रह्मचार्याचे पालन करावे. महाशिवलीलामृत ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे. त्यामधील 11वा अध्याय हा ब्रह्मानंदांची प्राप्ती होते. हा अगदी महत्त्वाचा अध्याय आहे. आपण
महाशिवलामृत ग्रंथाचे पारायण करणार असाल तेव्हा शिवमंदिरात जाऊन आपण भगवान शिव यांना प्रार्थना करावी की आपण किती दिवसाचे पारायण करीत आहोत व आपली मनोकामना पूर्ण होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करावी. महाशिवलीलामृताचे पारायण पूर्ण झाले की शिवमंदिरात जाऊन पांढरे जानवे अर्पण करून शिधा द्यावी. शिधा देताना गहू तांदूळ दिलेत तरी चालेल. मग दही भाताचा नैवेद्य दाखवून मग वरण भात व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. रोज पारायण करताना दिवा अगरबत्ती लावून खडीसाखर ठेवावी व संपूर्ण श्रद्धापूर्वक सेवा करावी. त्याने आपल्याला सुख संपत्ती प्राप्त होऊन संकट दूर होतील, आपली प्रगती होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.